हॅलो स्टुडंट, हे आपलं हायवे इंजिनिअरिंगचं 16 नंबरचं लेक्चर. ओके, तर यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन ऑफ WM रोड पाहणार आहोत. ओके, तर WM रोड म्हणजे नेमकं काय ते पहिल्यांदा पाहूया आपण. WM रोड म्हणजे काय, वॉटर बाउंड मॅक्राम रोड्स. ओके, तर बघा WM रोडची डेफिनेशन्स काय आहे. द पेमेंट बेस्ड कोर्स मेड अप ऑफ क्रश और ब्रोकन ॲग्रिगेट mechanically interlocked by rolling and voids filled by screening the binding material with the resistance of water. ओके, म्हणजेच की जे पण काय बेस कोर्स, ओके, जो पण काय बेस कोर्स आहे आपण तो क्रश रॉक किंवा ब्रोकन ॲग्रिगेटपासून आपण तयार करतोय. ठीक आहे, आणि मेकॅनिकली इंटरलॉक असतात ते. ठीक आहे, मेकॅनिकली इंटरलॉक करतो. रोलिंग आणि व्हाईट्स जे काय पिले आपण स्क्रीनिंग आपण फिलअप करतो. ठीक आहे, आणि बाइंडिंग मटेरियल विथ द असिस्टन्स ऑफ वॉटर. ठीक आहे, आपण ऑर्डर अप्लाय करून नंतर आपण जे काही कॉम्पॅक्शन किंवा कॉन्सोलेशन करतो आहे, ठीक आहे, किंवा त्यातले जे काही व्हॉर्ड्स आहेत ते फिल करतो कशाने, स्क्रीनिंग. त्यापासून जे काही पेमेंट तयार होतं आहे त्याला आपण WM रोड असं म्हणतो. म्हणजे जर सांगायचं झालं तर सबग्रेड, सब बेस आणि बेस कोर्स या 3 ज्या लेयर्स आहेत खालच्या त्याला आपण एकत्रितपणे WM रोड असं म्हणू शकतो. ओके, तर नेक्स्ट पॉईंट येतो मटेरियल रिक्वायर्ड. ओके, तर आपल्याला हे WM रोड करण्यासाठी कोणतं मटेरियल लागते. तर फर्स्ट मटेरियल बघा, कोर्स ॲग्रिगेट. आपण कोर्स ॲग्रिगेट लागतं आपल्याला. देन नेक्स्ट कोर्स ॲग्रिगेट जे असतात ते शूड बी ड्युरेबल, फ्री फ्रॉम फ्लाइक अँड इलॉंगेटेड पार्टिकल्स. दे शूड बी ऑफ ॲसेप्टेबल शेप. ओके, तर पहिला पॉईंट आपला कोर्स ॲग्रिगेट पाहिजे आपल्याला, ते हार्ड अँड ड्युरेबल पाहिजेत, फ्री फ्रॉम फ्लेकी अँड इलॉंगेटेड पार्टिकल्स. ओके, देन नेक्स्ट दे आर शूड बी ॲसेप्टेबल शेप. ओके, तर हे काय झालं आहे, कोर्स ॲग्रिगेटच्या प्रॉपर्टीज झाल्या. नेक्स्ट पॉईंट आपल्याला दुसरं मटेरियल पाहिजे स्क्रीनिंग. नेक्स्ट वन इज बाइंडिंग मटेरियल आणि वॉटर. तर आपल्याला हे 4 पद्धतीचं मटेरियल आपल्याला रिक्वायर आहे WM रोड कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. नेक्स्ट पॉईंट येतो बघा, मटेरियल्स टू बी यूज इन WM रोड. ओके, तर आपण आता जस्ट पाहिलं की कोर्स ॲग्रिगेट लागतं आपल्याला. तर कोर्स ॲग्रिगेटचं आपण हे पाहिलं, ते प्रॉपर्टीज पाहिले काय की इट शुड बी हार्ड, ड्युरेबल, ओके, फ्लॅकी और इलॉंगेटेड पार्टिकल्स. नेक्स्ट काय, दे शुड बी ॲसेप्टेबल शेप. स्क्रीनिंग म्हणजेच काय, ते स्क्रीनिंग आपला जो सेकंड जो मटेरियल होता स्क्रीनिंग होता. ओके, स्क्रीनिंग म्हणजे नेमकं काय, स्क्रीनिंग आर द मटेरियल यूज टू फिल अप द व्हाईट्स इन कॉम्पॅक्टेड कोर्स ॲग्रिगेट. म्हणजेच काय की आपण कॉम्पॅक्टेड कोर्स ॲग्रिगेट जे आहेत, आपण जो काही ॲग्रिगेटचा कॉम्पॅक्टेड जो काही लेअर तयार केला त्यामध्ये जे काही व्हाईट्स आहेत त्याला जे काही फिल करण्यासाठी आपण जे काही मटेरियल यूज करतो किंवा जी प्रोसेस यूज करतो आपण त्याला स्क्रीनिंग असं म्हणतो. ओके, नॉन प्लास्टिक मटेरियल लाईक कंकर, मुरुम, ग्रॅव्हल इज यूज टू इकॉनॉमाइज द कॉस्ट ऑफ कंस्ट्रक्शन. तर आपण ही जी काही स्क्रीनिंग असे केली जाते ती कशाची, कोणत्या मटेरियलने केली जाते, तर कंकर झालं, मुरुम झालं किंवा ग्रॅव्हल झालं, आपण हे यूज करून आपण स्क्रीनिंग करतो. स्क्रीनिंग म्हणजेच काय की आपण जो काही लेअर केला आहे बेस कोरचा त्यामध्ये जे काही व्हॉइड्स आहेत त्याला फिलअप करण्यासाठी आपण जे काही प्रोसेस करतो त्याला आपण स्क्रीनिंग असं म्हणतो. ओके, देन नेक्स्ट प्रॉपर्टीज पाहिजे आपल्याला, दिस मटेरियल शूड हॅव. ओके, आपण जे काही मटेरियल यूज करणार आहे स्क्रीनिंगसाठी तर त्याचं लिक्विड लिमिट लेस दॅन 20%. ओके, प्लास्टिसिटी इंडेक्स लेस दॅन 6%. त्याचं लिक्विड लिमिट हे 20%पेक्षा कमी पाहिजे. प्लास्टिसिटी इंडेक्स 6%पेक्षा कमी पाहिजे. पर्सेंटेज ऑफ फाईन पासिंग थ्रू 75 मायक्रॉन शूड बी लेस दॅन 10%. ओके, तर 75 मायक्रॉनपासून जे काही पासिंग थ्रू जे काही पर्सेंटेज पासिंग थ्रू त्याच्यामध्ये पास होणार किती पाहिजे तर 10%पेक्षा देखील कमी पाहिजे. ओके, पर्सेंटेज ऑफ फाईन्स पासिंग थ्रू द 75 मायक्रॉन शूड बी लेस दॅन 10%. ओके, तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज पाहिजे आपल्याला स्क्रीनिंग करण्यासाठी जे मी मटेरियल यूज करतो त्यासाठी. नेक्स्ट पॉईंट येतो स्क्रीनिंग पाहिलं आपण जस्ट एवढ्यात. देन नेक्स्ट पॉईंट बाइंडिंग मटेरियल्स. ओके, तर बाइंडिंग मटेरियल इन द फॉर्म ऑफ फाईन ग्रेन मटेरियल्स is used in WM roads. This material prevent the removal of screening by rubbing action of traffic. कंकर और लाईम डस्ट कॅन बी यूज ॲज अ बाइंडिंग मटेरियल. ओके, आपण जी काही स्क्रीनिंग केली ओके ते रिमूव्ह न हो त्यासाठी आपण काय करतो की बाइंडिंग मटेरियल यूज करतो. तर बाइंडिंग मटेरियलमध्ये आपण कंकर किंवा लाईम आपण यूज करू शकतो. कंकर और लाईम डस्ट कॅन बी यूज ॲज अ बाइंडिंग मटेरियल. ओके, आता हे जे बाइंडिंग मटेरियल काय असतं किंवा का प्रोव्हाइड करायचं, दिस मटेरियल प्रिव्हेंट द रिमूव्हल ऑफ स्क्रीनिंग बाय रबिंग ॲक्शन ऑफ ट्रॅफिक. ओके, त्यावरून जी काही ट्रॅफिक मूव्ह होणार त्याच्या रबिंग ॲक्शनमुळं जी काही स्क्रीनिंग केली ती रिमूव्ह नाही हो त्यासाठी आपण काय करतो बाइंडिंग मटेरियल अप्लाय करतो. ओके, देन बाइंडिंग मटेरियल इन द फॉर्म ऑफ फाईन ग्रेन मटेरियल. ओके, तर बाइंडिंग मटेरियल आपण फाईन ग्रेनच्या फॉर्ममध्ये आपण ते अप्लाय करतो. तर कोणतं मटेरियल अप्लाय करू शकतो आपण, त्याने कंकर किंवा लाईम डस्ट आपण यूज करू शकतो. नेक्स्ट पॉईंट येतो मेथड्स ऑफ कंस्ट्रक्शन ऑफ WM रोड. ओके, तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला मेथड्स ऑफ कंस्ट्रक्शन ऑफ WM रोड. तर WM रोड कन्स्ट्रक्ट करण्याच्या मेथड्स कोणते आहेत. ठीक आहे,
तर बघा सगळ्यात पहिलं काय की फर्स्ट आपल्याला काय करावं लागते, द सबग्रेड ऑर सबबेस. फर्स्ट काय आपल्याला द सबग्रेड ऑर बेस कोर्स इज प्रिपेअर टू रिक्वायर ग्रेड अँड कॅम्बर. ओके, तर सगळ्यात पहिला आपण सबग्रेड आणि बेस कोर्स तयार करायचा. आपला जो काही ग्रेड आणि कॅम्बर, ओके, जो पण आपला ग्रेड आहे, ओके, जो पण ग्रेड पाहिजे आपल्याला, जो काही कॅम्बर पाहिजे त्या पद्धतीनं आपण सबग्रेड आणि बेस कोर्स तयार करायचा. द नेक्स्ट लॅटरल कन्फाइनमेंट इज प्रोव्हाइडेड टू रोड पेमेंट मटेरियल इन द फॉर्म ऑफ शोल्डर्स. त्याच पद्धतीने काही शोल्डर्सची रिक्वायरमेंट आपल्याला, ठीक आहे, ज्या ठिकाणी आपल्याला जे काही शोल्डरची रिक्वायरमेंट आहे, जी काही विड्थ ऑफ पेमेंट आपण घेतोच, पण त्याच्या साईडलाच आपण, ओके, अलॉंग विथ द रोड अलाइनमेंट आपण शोल्डर्स प्रोव्हाइड करतो, ते पण शोल्डर्स पण घ्यायचे. देन थर्ड पॉईंट काय, कोर्स ॲग्रिगेट आर स्पेअर इव्हनली अँड युनिफॉर्मली ऑन द प्रिपेअर्ड बेस कोर्स इन रिक्वायर्ड क्वांटिटी. ओके, आपण जे पण काही सबग्रेड किंवा बेस कोर्स तयार केला त्यावरती आपण कोर्स ॲग्रिगेट आपल्याला काय करायचं, स्प्रेड करायचं इव्हनली. ओके, अँड देन नेक्स्ट पॉईंट होतो आपला, फॉर ऑर्डिनरी रोड्स द कॉम्पॅक्टेड थिकनेस ऑफ 75 mm ऑफ कोर्स ॲग्रिगेट इज सफिशियंट. ओके, म्हणजे ऑर्डिनरी जर रोड असतील तर जे पण काही कॉम्पॅक्टेड थिकनेस आहे, ओके, कशाची कॉम्पॅक्टेड थिकनेस, आपण जे पण काही ॲग्रिगेट स्प्रेड केलेत इव्हनली, ओके, बेस कोर्सच्यावरती आपण जे पण काही कोर्स ॲग्रिगेट स्प्रेड केलं त्याची थिकनेस आहे ते 75 mm असेल तरी चालते आपल्याला, ठीक आहे, सफिशियंट आहे ती ऑर्डिनरी रोडसाठी. अँड फॉर इम्पॉर्टंट रोड्स 2 लेअर ऑफ 75 mm इच इज कॉम्पॅक्टेड टू 150 mm इज प्रोव्हाइडेड. जर इम्पॉर्टंट रोड जर असतील तर त्या ठिकाणी 150 mm एवढी थिकनेस आपल्याला पाहिजे. म्हणजेच काय की आपण 75 mm बाय 75 mm चे आपण 2 लेयर्स आपण टेक्निक प्रोव्हाइड करू शकतो. ओके, द नेक्स्ट पॉईंट इज फोर्थ पॉईंट, जी फोर्थ प्रोसेस जी आपली ती काय, रोलिंग इज डन टू कॉम्पॅक्ट द कोर्स ॲग्रिगेट. ओके, तर आपण या ठिकाणी काय केलं की फर्स्ट ऑफ ऑल सबग्रेड तयार केला, कॅम्बर ग्रेड सबग्रेड तयार केला, कॅम्बर तयार केला. देन नेक्स्ट आपण लॅटर कन्फाइनमेंटच्या स्वरूपामध्ये आपण शोल्डर्स प्रोव्हाइड केले. देन नेक्स्ट आपण बेस कोर्सच्यावरती आपण ॲग्रिगेट स्प्रेड केली इव्हनली. देन त्याला आपला जो फोर्थ जी स्टेप आहे आपली, ठीक आहे, तर मग आपण ॲग्रिगेट किती हे करायचे आपल्याला, किती स्प्रेड करायचे, मग त्यासाठी जर ऑर्डिनरी रोड जर असेल तर आपण 75 mm एवढी थिकनेसवाले ॲग्रिगेट, तेवढे कॉम्पॅक्टेड थिकनेसवाले ॲग्रिगेट जर आपल्या सफिशियंट आहे. देन जर इम्पॉर्टंट रोड असेल तर आपण त्या ठिकाणी 150 mm एवढी थिकनेसवाले ॲग्रिगेट थिकनेस एवढं पेमेंट आपण यूज करतो. देन फोर्थ वन जे आपलं जे का फोर्थ स्टेप आहे आपली ती कोणती, रोलिंग इज डन टू कॉम्पॅक्ट द कोर्स ॲग्रिगेट. आपण काय करतो, फोर्थ नंबरला रोलिंग करतो. ओके, तर 3 wheel power roller of capacity varying from 6 ton to 10 ton may be used, equivalent roller may be used. तर आपण जे काही तीन व्हीलचे जे काही रोल असतात, 3 व्हीलचे रोल असतात ते आपण यूज करू शकतो. तसं जे वेट असतं व्हॅरी कशामध्ये करतं की 6 ton to 10 टनच्या मध्ये व्हॅरी करतं, किंवा इक्विव्हॅलंट रोलर मे बी आपण यूज करू शकतो. ओके, इफ सुपरव्युलेशन इज टू बी प्रोव्हाइडेड द रोड, then रोलिंग इज स्टार्टेड फ्रॉम लोअर एज अँड ग्रॅज्युअली प्रोग्रेस टुअर्ड द अपर एज ऑफ द रोड पेमेंट. म्हणजेच काय, जर आपण सुपरव्युलेशन जर प्रोव्हाइड केलं असेल तर आपण काय करतो की त्या ठिकाणी रोलिंग कशी केली जाते, स्टार्टेड फ्रॉम लोअर एज, आपण लोअर एजला स्टार्ट करतो आणि ग्रॅज्युअली प्रोग्रेसिव्ह टुअर्ड द अपर एज. ओके, आपण स्टार्टिंग कुठं करतो, लोअर एजला करतो आणि ग्रॅज्युअली इन्क्रीज करत जातो आपण आउटवर्ड किंवा अपर एजला आपण इन्क्रीज करत जातो. ठीक आहे, त्यानंतर फिफ्थ जी आपली काही स्टेज आहे किंवा फिफ्थ नंबरची आपली जी काही प्रोसेस ती आपली स्क्रीनिंग इज अप्लाय. ओके, आपण काय करतो, नेक्स्ट रोलिंग झाल्यानंतर आपण काय करतो, प्लेंटी ऑफ वॉटर इज स्प्रिंकल स्विफ्ट अँड रोल. ओके, त्यावरती आपण काय करतो, वॉटर स्प्रेड करतो आणि आपण त्याला रोलिंग करतो. देन नेक्स्ट वन इज 6 काय, बाइंडिंग मटेरियल इज अप्लाय इन थिन सक्सेसिव्ह ऑर 2 लेयर्स. म्हणजे आपलं लास्ट जी 6 नंबरची काय प्रोसेस आपण काय करतो, बाइंडिंग मटेरियल आपण काय करतो, अप्लाय करतो इन सक्सेसिव्ह 2 or 1 or 2 लेयर्स. 1 किंवा 2 लेअरमध्ये आपण काय करतो, बाइंडिंग मटेरियलचं लेअर आपण अप्लाय करतो. ठीक आहे, देन नेक्स्ट म्हणजे वॉटर इज स्प्रिंकल अँड वेट स्लरी ऑफ बाइंडिंग मटेरियल इज सो फॉर्म इज स्वेप्ट ओव्हर द स्क्रीनिंग टू फिल द रिमेनिंग व्हॉइड्स. जे पण काय व्हॉइड्स राहिले त्यामध्ये आपण काय करतो, जे पण काय बाइंडिंग मटेरियल किंवा ते आपण जे वॉटर स्प्रे करतो त्यामध्ये ते काय करतात, फिलअप होऊन जातात. देन लास्ट वन इज काय, आपली जे 7 नंबरची स्टेप आहे, रोड सरफेस अलाउड टू क्युअर ऑर सेट प्रॉपरली ओव्हर नाईट आफ्टर फायनल रोलिंग. ज्यावेळेस आपण फायनल रोलिंग करतो त्यानंतर 1 नाईट आपण काय करतो त्याला, 1 नाईट आपण त्याला सेट करण्यासाठी आपण तसं सोडून देतो. देन आफ्टर फायनल लोडिंगसाठी. ओके, तर या पद्धतीने मेथड्स होत्या रोड कन्स्ट्रक्शनच्या. तर या पद्धतीने बघा सबग्रेड प्रिपेअर केलं होतं. एक्सक्युशन केल्यानंतर आपण असं रोलिंग करतो, सबग्रेड प्रिपेअर करतो. सबग्रेड प्रिपेअरनंतर आपण त्यावरती बेस कोर्स केल्यानंतर आपण हे जे काय दिसतं या सेकंड फिगरमध्ये त्या ठिकाणी आपण जे काय बाइंडिंग मटेरियल त्यामुळे अप्लाय केल्यानंतर त्यावरती आपण रोलिंग करतो वॉटर स्प्रिंकल करून. ठीक आहे, या पद्धतीने पेमेंट असतं. देन नेक्स्ट पॉईंट आपला मेरिट ऑफ WBM रोड. ओके, तर WBM रोडचे मेरिट काय काय आहेत तर बघा, किंवा त्याचे ॲडव्हान्टेज काय काय. तर WBM रोड
कॅरी अप टू 900 टन्स ऑफ ट्रॅफिक लोड्स पर लाईन पर डे. ओके, तर हे जे काही WM रोड जे असतात तर 900 टन्स एवढी ट्रॅफिक ती कॅरी करू शकतात पर डे पर लाईन. ओके, देन नेक्स्ट इनिशियल कॉस्ट इज लेस, त्याची जी काही कॉस्ट आहे ती कंस्ट्रक्शन कॉस्ट ती कमी आहे ॲज कम्पेअर टू रिजिड पेमेंट किंवा एनी अदर पेमेंट. देन नेक्स्ट काय लोकली अवेलेबल मटेरियल, जे काही मटेरियल ते आपल्या लोकली अवेलेबल होते. देन फोर्थ वन इज WM रोड गिव्स गुड सर्व्हिस इफ रेग्युलर रिपेअर अँड मेंटेनन्स ऑपरेशन आर डन. जर आपण जर रेग्युलर रिपेअर अँड मेंटेनन्स जर केलं आपण तर आपल्याला काय त्या ठिकाणी गुड रोड सर्फेस. ओके, आपल्याला त्या ठिकाणी चांगला रोड सर्फेस देखील भेटू शकतो जर आपण त्याचं रेग्युलर रिपेअर अँड मेंटेनन्स केलं तर. ठीक आहे, तर हे त्याचे होते ॲडव्हान्टेजेस. देन नेक्स्ट म्हणतो त्याचं डिसॲडव्हान्टेजेस. ठीक आहे, तर मग त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत. ओके, रोड्स मे बी गिव्ज और राईज और डिप्रेशन और वॉटर पडल्स इन रेनी सीझन्स. ओके, जसं की आपण पाहिलं की फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये फ्लेक्झिबिलिटी असते, म्हणजेच काय आहे की ते फ्लेक्झिबल त्याच्यामध्ये राईज और डिप्रेशन होऊ शकतात. ठीक आहे, जर रोड जर इन्क्रीज झाला तर ते डिप्रेशन होतं त्या ठिकाणी. ठीक आहे, किंवा काही ठिकाणी राईज होतं. ठीक आहे, तर हा त्याचा एक डिमेरिट आहे. देन नेक्स्ट वन इज सेकंड डिसॲडव्हान्टेज काय की मेंटेनन्स कॉस्ट इज हाय. त्याची जी काय मेंटेनन्स कॉस्ट आहे, ओके, त्याची जी काय मेंटेनन्स कॉस्ट आहे ती हाय आहे. Then third point, they are permeable in nature and allow water to seep into the lower layer, thus weakening it. म्हणजेच काय की जे काय WM रोड असते परमेबल इन नेचर असतात, म्हणजे त्यामध्ये परमेबिलिटी असते, त्यामध्ये परमेबल येते. ठीक आहे, म्हणजे त्या रेनी सीझनमध्ये जे पण काय वॉटर कलेक्ट होते ते परकोलेट होत आहे टू द लोअर लेअर. त्यामुळे काय होतं की हे जे काय स्ट्रक्चर ते वीक होत आहे. ओके, हा पण त्याचा डिमेरिट आहे. नंतर फोर्थ नंबरचं काय डिमेरिट काय त्याचा की वॉर्न आउटपुट होल्स रायडिंग रोड्स मे कॉज कंटिन्युअस अँड ॲक्सिडेंट. ओके, जे पण काय राईज और डिप्रेशन झालं तर ॲक्सिडेंट होऊ शकतो. देन लास्ट वन इज डस्ट न्यूझन्स. ओके, म्हणजेच काय की या ठिकाणी जे पण काय धुळीपासून जे पण काय त्रास होणार आहे तो होणारच आहे. ठीक आहे, दीज आर द डिमेरिट्स ऑफ WM रोड. ओके, यानंतर आपण आपला जो नेक्स्ट पार्ट आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.